नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताला 14 दिवस झाल्याच्या नंतर 14 दिवसानंतर सगळ्यात मोठा खुलासा, सगळ्यात मोठी माहिती समोर. आज या प्रकरणाला एक वेगळीच दिशा. दादा जिवंत आहेत. अजितदादा बारामतीत वापस. अजितदादांचं बारामतीत आगमन. दादा जिवंत आहेत. या चर्चा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये असणाऱ्या लोकांकडून देखील या चर्चा पाहिलेल्या असतील, ऐकलेल्या असतील. कारण गावागावामध्ये ही कुजबूज सुरू होती की दादा जिवंत आहेत आणि दादांना लपवून ठेवण्यात आलेला आहे. हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. दादा परत येणार आहेत. दादा जिवंत असून हे संपूर्ण राजकीय षडयंत्र आहे आणि दादा लवकरच वापस येणार आहेत. याच्या चर्चा सुरू असतानाच आज 14 दिवसानंतर या प्रकरणाचा सगळ्यात मोठा खुलासा. पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यात मोठी माहिती समोर. अजितदादा जिवंत. अजितदादांच्या अपघाताला कोण कारणीभूत, हे नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे, CID चौकशीमध्ये काय माहिती समोर आलेली आहे, आजपर्यंतचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे, नेमकं काय आहे या प्रकरणाचं गूढ, ते आज उघडणार आहे. आज सगळ्यात मोठी या प्रकरणाची माहिती समोर येणार आहे. जी माहिती आजपर्यंत देण्यात आलेली नव्हती ती माहिती आज माध्यमांसमोर येणार आहे. दादा जिवंत आहेत या चर्चा तुम्ही रोज पाहत आहात, परंतु पहा, आज या प्रकरणाची सगळ्यात मोठी न्यूज येणार आहे. आणि ही जी न्यूज आहे, ही जी बातमी आहे, हा जो खुलासा आहे तो पवार कुटुंबियांच्या माध्यमातूनच होणार आहे. मग काय मोठा खुलासा होणार आहे यासाठी तुम्ही उत्सुक असाल. दादा खरंच जिवंत आहेत का? तर ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू करा. संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. पहा, 28 जानेवारीला जो अपघात झाला, ज्या भीषण अपघातामध्ये सुरुवातीला 5 जणांचा मृत्यू सुरुवातीला 6 जणांचा मृत्यू सांगण्यात आला, परंतु 5 जण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी सापडले आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री दादा देखील या विमान अपघातामध्ये गेल्याच्या बातमी आल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला पाहण्यास मिळालेला होता. पण त्यानंतर काही वेळामध्येच दादांच्या जिवंत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चांना जास्त प्रमाणामध्ये सुरुवात झाली. ते म्हणजे राष्ट्रवादींच्या काही कार्यकर्त्यांच्या स्टेटमेंटमुळे. आणि पण आज या चर्चा पूर्णपणे थांबणार आहेत, कारण या प्रकरणाची अशी बाजू समोर येणार आहे ती जी आजपर्यंत आलेली नव्हती. जी बाजू कुणालाच माहिती नव्हती, ती बाजू या प्रकरणाची समोर येत आहे. आपण पाहिलेले आहे, सुरुवातीपासूनच या प्रकरणावर संशय व्यक्त केला जात होता. अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून तर ही शंका व्यक्त करण्यात आलीच होती, परंतु पहा, संसदेपर्यंत दादांच्या अपघाताचा मुद्दा जो आहे तो गेलेला होता आणि संसदेमध्ये देखील दादांचा अपघात नसून घातपात आहे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दादांचा अपघात आहे की घातपात आहे, त्याचबरोबर दादा जिवंत आहेत का, या चर्चा आज पूर्णपणे बंद होणार आहेत. कारण या प्रकरणामध्ये जी माहिती समोर येणार आहे त्या माहितीमुळे या चर्चा पूर्णपणे बंद होतील. खरंच या चर्चा बंद होतील का? असं काय आज माहिती समोर येणार आहे? अशी कोणती माहिती आहे जी माहिती समोर आल्याच्या नंतर हे प्रकरण बदलणार आहे? तर पहा, आज आहे 10 तारीख आणि 10 तारखेला रोहित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन दादांच्या विमान अपघाताची माहिती दिली जाणार आहे. हा अपघात होता की घातपात आहे यावर ते सविस्तर बोलणार आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा जिवंत आहेत का, दादा जिवंत असल्याच्या चर्चा का सुरू झाल्या याचीही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळेल. दादा जिवंत असल्याच्या ज्या अफवा आहेत त्या कितपत योग्य आहेत, त्या कितपत खऱ्या आहेत. पवार कुटुंबियांच्या माध्यमातून आजपर्यंत या अपघातासंदर्भात कुणीही बोललेलं नव्हतं, परंतु आज प्रत्यक्षामध्ये माध्यमांशी बोलताना ही सर्व माहिती ते देणार आहेत. पवार कुटुंबातील पहिलीच व्यक्ती असणार आहे जी दादांच्या जाण्यानंतर मीडिया समोर येणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांवर ते बोलणार आहेत. 28 जानेवारीपासून जो संपूर्ण गोंधळ सुरू आहे, ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांना आज कुठंतरी फुल स्टॉप लागलेला आपल्याला पाहण्यास मिळू शकतो. दादांच्या विमान अपघातावर रोहित पवार नेमकी काय माहिती देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. दादांची ओळख कशामुळे पटली, जी सांगण्यात आलेलं होतं की दादांची ओळख ही, दादांच्या मृतदेहाची ओळख ही घड्याळामुळे पटली. नक्की कशामुळे दादांच्या मृतदेहाची ओळख पटली? ते दादा होते का, दादा नव्हते? या सर्व प्रश्नांची उत्तरं देखील आता आपल्याला पाहण्यास
मिळणार आहेत. रोहित पवार यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न उपस्थित झालेले आहेत, ज्या शंका निर्माण झालेल्या आहेत त्या प्रश्नांचं उत्तर मिळणार का, हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पहा, त्याचबरोबर या विमान अपघातामध्ये जो तपास सुरू आहे त्या तपासामध्ये काय माहिती समोर आलेली आहे, ब्लॅक बॉक्समध्ये असं काय रेकॉर्ड सापडलेला आहे, हा अपघात आहे की घातपात आहे, जर हा घातपात असेल तर त्यांना कुणावर संशय वगैरे आहे का, दादांच्या अपघातापूर्वी 2-3 दिवसापूर्वी या संदर्भात काही त्यांना शक्यता म्हणजे त्यांना काही शंका वगैरे आलेली होती का, दादांचं त्यांचं काय संभाषण झालेलं होतं, या संपूर्ण गोष्टींची माहिती रोहित पवार देतील अशी शक्यता आहे. दादा गेल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या, पण पवार कुटुंबातील कोणीही व्यक्ती मीडियासमोर किंवा माध्यमांसमोर आलेली नाही आणि दादांच्या अपघातासंदर्भात बोललेली नाही. परंतु आज रोहित पवार यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली जाणार आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की 10 तारखेला मी बोलणार आहे यावरती आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्याचबरोबर अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून जे दावे केले जात आहेत त्या दाव्यांचं काय होणार आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने सुरू आहे, तपासामध्ये नेमकी काय माहिती समोर आलेली आहे. माध्यमांमध्ये तर रोज नवनवीन वेगवेगळ्या चर्चा आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. दादा जिवंत आहेत आणि ते जर्मनीमध्ये आहेत, कुणी म्हणतं दादा गुजरातमध्ये आहेत, त्याचबरोबर कुणी म्हणतं हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. त्यानंतरही असं बोललं जातं की दादांना लपवून ठेवण्यात आलेलं होतं, दादांच्या जीवाला धोका होता, त्यामुळे दादांना आजपर्यंत लपवून ठेवण्यात आलेलं होतं. मग खरंच दादा जिवंत आहेत का, आणि असं काही जर असेल तर इतक्या दिवस मग ते का समोर आलेले नाहीत, हे प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे. पण पहा, या व्हिडिओच्या माध्यमातून मला माहिती द्यायची आहे. महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या विमान अपघातानंतर या सर्व चर्चा सुरू आहेत आणि या चर्चांमध्ये ज्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत, ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्याच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाच्या भावना दुखवणं किंवा कोणतीही अफवा पसरवण्याचा आपला उद्देश नाही, पण रोहित पवार जे बोलणार आहेत त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नेमकी काय माहिती देणार आहेत रोहित पवार, ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला कळणं गरजेचंच आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या विमान अपघातामुळे सुन्न झालेला आपण पाहिलेला आहे. लाडके दादा गेलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परंतु दादांच्या जाण्यानंतर ज्या चर्चा सुरू आहेत, ज्या शंका व्यक्त केल्या जात आहेत, त्या शंका, त्या चर्चा, या सर्वांचं निरसन आज होणार का, हेही महत्त्वाचं आहे. पहा, रोहित पवार ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतील त्या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमके कोणते मुद्दे मांडणार, ते काय माहिती देणार, ही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला लाईक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चॅनलवरती पहिल्यांदा आल आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा.